नमस्कार, सोनल किचन आणि रेसिपीजमध्ये आज आपण बघणार आहोत उपवास स्पेशल खजूर आणि शेंगदाण्याचे लाडू. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी 1 कपभर शेंगदाणे घेतले, तर त्याला ना आपण छानपैकी भाजून घेऊया. शेंगदाण्याला आपल्याला थोडंसं खरपूस भाजून घ्यायचे. बघा छान त्याला कलर आला आहे. शेंगदाणे जे आहेत ते आपण एका ताटामध्ये काढून घेऊया आणि त्याला गार करून घेऊया. तोपर्यंत ना मी इथे एक साधारण कपभरच खजूर घेतलेत, तर त्याच्या बिया काढून घ्यायच्यात आपल्याला आणि त्याचे थोडे छोटे तुकडे करून घ्यायचे. तर मी ते बिया काढून घेते. बघा अशा बिया काढून घ्यायच्या. तर मी असं सगळ्या खजुराच्या बिया काढून घेते. बघा एवढे आपले खजूर झालेत बिया काढून. तर आता मिक्सरमध्ये शेंगदाणे जे आहेत ते थोडेसे फिरवून घ्यायचेत आपल्याला. चालू बंद करूनच फिरवायचे. त्यानंतर कढईमध्ये मी इथे 1-1.5 चमचाभर तूप घेतले आणि त्यामध्ये आपण जो खजूर तुकडे करून ठेवला आहे तर तो टाकायचे आणि त्याला थोडंसं परतून घ्यायचं आहे, थोडा खजूर मऊ होईल म्हणून. तर तुम्ही अगोदर हा खजूर मिक्सरला फिरवून नंतर परतला तरी चालेल, पण मला ही पद्धत व्यवस्थित बरोबर वाटते की आधी मी खजूर परतला आणि नंतर मग मी तो शेंगदाण्यामध्ये ॲड करून परत तो मिक्सरला फिरवणार आहे, की जेणेकरून आपलं जे मिश्रण आहे ते छान एकजीव होईल. म्हणजे जास्त आपल्याला कष्ट नाही घ्यावं लागणार शेंगदाण्याचा कूट त्याच्यात मिक्स होईपर्यंत. तर इथे शेंगदाण्याच्या कुटामध्ये मी थोडीशी वेलची पावडर ॲड केली आणि त्यात आता परतलेला खजूर टाकून घेणार आहे आणि आता हे आपण मिक्सरला फिरवून घ्यायचे. मिक्सर चालू बंद करूनच हे फिरवायचे. बघा कसं छान एकजीव झालं. जर आपण ते कढईतच परतलं की ते खूप वेळ लागतो परतत बसायला, तेव्हा ते एकजीव होतं, म्हणून मी असं करते. याच्यामध्ये आपल्याला कुठेही साखर किंवा गुळाचा वापर मी केला नाही आहे, कारण खजूर ऑलरेडी गोड असतो. आता हे सगळं आपण छान मिक्स करून घेऊया. याच्यामध्ये तुम्ही ड्रायफ्रूट्स ॲड केलेत तरीही चालेल. बघा छान मिक्स करून घेऊ. तूपसुद्धा आपल्याला जास्त याच्यात लागत नाही आणि लाडूसुद्धा पटापट वळून होतात. खूप छान लागतात हे लाडू. नेहमीचे शेंगदाणे आणि गुळाच्या लाडूपेक्षा हे लाडू खूप चांगले लागतात. नक्की करून बघा. जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. जर तुम्हाला अजून कुठल्या रेसिपीज बघायच्या असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. थँक्यू.